ही हिरवी भाजी जर तुमच्या घरात कोणी आवडीने खात नसेल ना, तर अशा पद्धतीने एकदा तरी नक्की करून बघा. त्यांना जर आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यासाठी आहे ना, कांदा, टोमॅटो मी आधीच कापून ठेवला होता. आता इथे पालक आहे ना, छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली होती. ती आहे ना, मी अशी बारीक चिरून घेतली आणि एका ताटलीत काढून घेतली. आता इथे आहे ना, गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी इतकं बेसन घेतलं होतं. ते छान भाजून घेतलं आणि एका छोट्या प्लेटमध्ये काढलं. भरपूर असा लसूणसुद्धा छान असा ठेचून घेतला होता. गॅसवरती आहे ना, कढई तापायला ठेवली होती. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, फोडणीला ठेचलेला लसूण टाकला, कापून घेतलेली पालक त्याच्यामध्ये टाकून छान असं परतवून घ्यायला सुरुवात केली होती. पालक छान असा परतवून झाला, त्यानंतर आहे ना, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे पालक. त्यानंतर आहे ना, पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. फोडणीला जिरं, मोहरी, त्याचबरोबर ठेचलेला लसूण, थोडीशी लाल मिरची आणि भरपूर असा बारीक कापलेला कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकून परतवून घ्यायचं. त्यानंतर आवडीनुसार थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आणि शिजवून घेतलेला पालक त्याच्यामध्ये टाकायचा. भाजून घेतलेलं बेसनचं पीठसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. आता आवडीनुसार थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि एक वाफ द्यायची आहे. थोड्या वेळाने बघू शकता इथे आपला लसूणी पालक तयार झालेला आहे आणि हा पालक एवढा अप्रतिम लागतो ना. गरमागरम लसूणी पालक, त्याचबरोबर आहे ना, ज्वारीची भाकरी मी इथे घेतलेली आहे ताटामध्ये आणि जेवणाचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.